आशा भोसले यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून अनेक चुका झाल्या। मराठीत लिहिलेला हा अधिकृत शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्षांना व्यवस्थित वाचता न आल्यानं त्यांच्यावर टीका झाली। त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली। आपल्याला शोकप्रस्ताव का वाचता आला नाही याचं कारणही त्यांनी सांगितलं। माझ्यासमोर आलेल्या शोकप्रस्तावाची प्रिंट अत्यंत अस्पष्ट होती आणि त्याचा फॉन्टही खूप लहान होता, त्यामुळे वाचताना आपल्याकडून नकळत चूक झाली। याबाबत आपण दिलगिरी व्यक्त करतो असं नार्वेकर म्हणाले। शोकप्रस्ताव हे केवळ अध्यक्ष वाचून दाखवणार असा आपण निर्णय घेतलेला। त्या अनुषंगाने हे शोकप्रस्ताव त्या दिवशी 12 शोकप्रस्ताव होते आणि त्याचं वाचन मी सभागृहात केलं। 12 शोकप्रस्ताव असल्यामुळे ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती। त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या। वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं। ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली। स्वर्गीय आशाताई भोसले ह्या आणि ह्यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाही आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करू शकत नाहीत। जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो। आणि तरीही त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळेला जर का राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। दरम्यान शोकप्रस्ताव वाचताना नार्वेकरांकडून झालेल्या चुकीबाबत खासदार संजय राऊत आणि अनिल परब काय म्हणाले, त्याला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी काय प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया। विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही। हे नार्वेकर आहेत की युरोपमधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, की नॉर्वेकर आहेत। रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण इथे बोलतो, कायदा करतो। रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात। महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, ताबडतोब त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे। हा मराठीचा अपमान, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेचा अपमान। त्यांनी जी नावं वाचली याच्यामधले काही लोक महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांची देखील काही आपण उल्लेख केला। परंतु काल महाराष्ट्र राज्याच्या महाविधिमंडळाच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी जो शोक प्रस्ताव वाचला तो कृपया ह्याच्यात ठेवू नका, कारण ज्या पद्धतीने आपण जे आता सांगितलं त्याचं पूर्ण अवमूल्यन करण्याचं काम नाही, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे। कारण ते जे काम करतायत त्याला डाग लावण्याचं काम केलंय महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या अध्यक्षांनी। ज्या पद्धतीचं भाषण केलंय, मराठी येत नाही साधं। राहुल नार्वेकर यांनी या संदर्भामध्ये महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त केली। त्यांच्याकडनं प्रिंट मिस्टेक आणि छोटा फॉन्ट असल्यामुळे त्या ठिकाणी शोकप्रस्ताव वाचन करत असताना काही चुका झाल्या, परंतु स्वतः राहुलजी नार्वेकर यांनी विधानभवनामध्ये संपूर्ण विधानभवनाच्या समोर या झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली, भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। परंतु संजय राऊत, तुम्ही रोज महाराष्ट्राच्या भावना दुखावतात, त्याचं काय? आधी त्याचं उत्तर दिलं पाहिजे।